काय पाहिजे? काय दिसतंय बबल्या तुला? फोटो बघतोय. असं करतोय. मग तो पपी आहे. हे बघ दादाला पाजते. हे बघ दादाला. हे बघ. घे दादा घे दादा घे दादा घे. हे दादाने पिली बघ. तो डायपर मध्ये शी करतोय तर तू पण डायपर मध्ये शी करशील का? हा मग मी चड्डी शी वरतो ना. चला झालेली आहे माझी पूजा. पण हार पण छोटासाच झाला. सगळं साफ केलं आता. इकडचं लादे सगळं पुसून. हा नवरा किती दिवस ब्लॉग मध्ये नव्हतं ना, तर ब्लॉग मध्ये घेते. चिकना मॉडेल आता गेले तर आता पोर भेटेल. हॅलो गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना. आय होप तुम्ही सर्व बरेच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर बाहेर ब्लॉग सुरू केलेला आहे. आता चाललेले आहे मंदिरात. आता जस्ट असे हार बनवले, धागा नाही तरी पण दुसऱ्या धागाने बनवून घेतले आणि आता इकडचा अभिषेक झालेला आहे मस्तपैकी. आता चालले मंदिरातला अभिषेक करते. उठते तर मी 8 वाजता लवकर, पण नित्यांश बरोबर उठतो त्या टायमिंगला आणि मग त्याला झोपवतो 8:30 होऊन जातात आणि आज केस धुतली तर त्या टाईम गेला. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया. कसं जाते दिवस तो तुमच्यासोबत शेअर करेलच. आय होप तुम्हाला आवडेल. आवडलाच तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. चला आता मंदिरात जाऊ. चला गणपती बाप्पाचा अभिषेक झालेला आहे आणि आता दिवा घासून घेतला इथला, कारण खूप असं तेलकट आणि थंडीमध्ये कसं होतं तेल असं जाड तसं झालेलं. दिवा घासला मस्तपैकी. तर तो पोछासुद्धा आणला आहे मी जुनावाला इथं. तर मग आता मी इकडची लादीसुद्धा पुसून घेणार आहे. तर तिकडं बघायला आहेत त्याच्यामुळं टेन्शन नाही म्हणून मी करते, कारण संध्याकाळी पण नाही टाईम भेटत. काल तर अक्षरशः बसायला नाही भेटलं मला. आणि भाजीचं असलं बसून सकाळची भाजी वेगळी संध्याकाळची वेगळी असं बनवायला होतं. तरी आता मी एक विसरले, तेल. असं डोकं फिरते ना काही विसरले की. तर फेऱ्या मारायच्या मला इथं कंटाळा. आता परत जायला लागेल मला तेल आणायला. ह्याच्यातच टाईमपास चालला. चला झालेली आहे माझी पूजा. पण हार पण छोटासाच झाला. सगळं साफ केलं आता. इकडचं लादे सगळं पुसून घेते. चला मंडळी, तर मला यायला इथं 10:15 वाजले आणि त्याच्यात माझ्या 3 फेऱ्या झाल्या. त्याच्यात माझा टाईमपास झालं आणि लादी पुसून झालं, ते एक बरं झालं. आणि आता बसले मी चहा प्यायला. 10:30 वाजलेत. आल्या पहिला तर मशनीत कपडे लावले आणि चहा बनवला. आत्ताशी गौरंश पण उठला आहे 10:30 वाजता आणि हा सुद्धा आत्ताशी उठला आहे. रात्रभर मला याने झोपून नाही दिली, म्हणजे जवळजवळ एक 1:15 पर्यंत तरी हा जागाच होता. सारखा उठत होता. रात्री पण मध्ये होता आणि रात्री ना अशी थंडी वाजायला लागली ना, ब्लँकेट घातलेलं तरी. मग आता चादर कुठून आणू म्हणून याच्यातनं साडी काढली ती वाली बघा, पिवले आंबा कलरची, आणि ती अंगावर घेतली. तेव्हा बरं वाटलं जरा, नाही तर खूप थंडी होती. आता परत आज थंडी चालू झाली असं वाटते. आणि बघा कसं चाळीतून बघते, दिसते का झेंडुले? झेंडुली उठल्या तशी. आता सगळं बाकी, सगळं जेवण खावण सगळं आता मी पहिला मस्तपैकी चहा पिते आणि मग एनर्जीने काम करायला सुरुवात. चला आता इकडं वाटण रेडी आहे. वाटण वाटून घेते. खोबऱ्याचं वाटण रेडी. आता काय बोलायचं, हे लोक मटण खाणार आहेत म्हणून काय फायदा नाही आहे. चला वाटून घेते वाटण. तर मंडळी, असं मी रीलमध्ये बघायची इंस्टाला यूट्यूबला वगैरे, की पोरं बघा किमटी वगैरे पाहिजे का फर का, तसं हा करायला लागलाय. काय करायचं तर मग दाखवते. आता बघ कसं ठेवू फोन, कसं समजत नाही. किमटी पिताना याची नाटकी, बापरे.
आता काय करते काय माहिती. कोण आहे ना बघा. लिटरली रॅप करतोय. आता गप बसलाय. सगळं तोंडावर, सगळी किमटी बाहेर. काय आहे काय आहे हा काय आहे. आता भात ठेवलाय. तर ताई येणार आहेत वाटतं, तर मग त्यांना भाकरी बनवायच्या आहेत 2. कधी बनवू मला असं विचार पडलं तर पाहुणे 1 वाजला आणि आमच्या जेवणाचा तर आत्ता पत्ताच नाही. यांचं मटण किमा हेच बनवण्यात गेले माझं. परत याची अंघोळ त्याची अंघोळ त्याची तयारी. त्याला तर नाश्ता पण नाही दिला, त्याला नुसतं दूध दिलं आहे पियाला. आता त्याला देते जेवण डायरेक्ट. तुझं तोंड घाण होईल सगळा. गंदू गंदू बाबडू झालाय. गंदू नित्यांश गंदू. बघ सगळ्या तोंडाला लागेल. काय कर नाही. गौरांनी ना असं केलं. मला असं आठवत आहे की गौरांशी कधी फुर कधी नाही केलं. यो फुर चालू झालंय. फुर. आम्हाला तसं पालक पनीरची थोडीशी भाजी आहे. परत दुधीची भाजी आहे कालची. थोडंसं मसूरची डाळ आहे. आणि आता खिचडी भात टाकायचा विचार आहे. तर त्या डाळ भिजत टाकल्या. आता कधी टाकते की मी कधी टाकते काय माहिती. याला पहिलं भरून झोपवणार नंतर टाकणार. चला भरून घेते बघू किती खातोय. मंडळी बसलेत 1:30ला 10 मिनिटांनी भांड्यांचा पसारा उरकला. 3 भाकरी तांदळा खिचडी. हां नवरा किती दिवस ब्लॉगमध्ये नव्हतं ना, तर ब्लॉगमध्ये घेते. चिकन मॉडेल आता गेले तर आता पोर भेटेल. हा नको पोर बिर नको बाबा. हाय एवढी मस्त तेवढीच बस. बस अजून काय नको. आयुष्याने एकच मस्त तेवढीच बस. लक्षात ठेवा. तुम्ही कसे घाबरता मला दाखवा. तुम्ही कसे घाबरता मला. कोण आता येणार गपचूप घाबरून गेला 10च्या आत घरात. समजलं. मी तर बोलते 7च्या आत घरात. हं? 7च्या आत. हं? हं? आता जस्ट जेवली मी. कसं झालं मटण चांगलं झालं ना. हा, एक नंबर पोटभर खाल्लं. खाली मी बनवलं. कॅमेरा खाली कर. हां ये ना सफरचंद कधी कमी होईल काय माहिती नाही. बोलतात तुम्ही आता हे बघ ये मस्त आहे ना, ये मस्त आहे ना, पण ये मस्त नाही बघायचं. ये मस्त त्याच्यावर बघायचं. काम नाही चालू केलं. नाही, काम नाही. याच्यावरती आहे. पहिला याच्यावर करायचं. मसाज. पहिला पोटला कमी झाला पाहिजे. आत्ता मी जस्ट जेवली. काहीतरी 2 वाजले असतील आणि आत्ता जेवून झाले. आता कपडे टाकून घेते. भाकरी पण 3 बनवले मी तांदळाच्या. ताई आले तर आता आई थोडंसं देतील जेवण. कारण आता मला हे बघा कपड्यांचा अजून ढिगारा पडला टाकायचा. तर आता ते सुकायला टाकते मी. आणि ब्लॉग अपलोड करायचा आहे मला. मेन म्हणजे अजून ब्लॉगने अपलोड केला. तरी आमचं जे भाजीचं काय नाही. आता खिचडी भात टाकला. कालचा पालक पनीर होता. परत भाजी होती. असं हाड आता संध्याकाळी बघू काय बनवायचं आहे ते. चला कपडे टाकून घेते. तर आता आमच्यासाठी टाकते मस्त की बघा गाजर टाकून फ्लावर. पनीर होता त्या दिवशीचं तर टाकलं आहे. तर आता मिक्स भाजी बनवते मस्तपैकी. तर इथं घेतलेल्या आहेत मी आलूवडी बनवायला. कारण आम्ही बनवलेल्या गेलेल्या त्या संपल्या
तर आई बाबांना बोलल्या बाबा गोवंडेला चाललेलं तर की येताना आलूची पानं भेटली तर घेऊन या, कारण गौरांशला आवडतात आणि घरात आमच्या सर्वांना आवडतात आणि भाजीचा दिवस असला की मग लागतात बाबांना वगैरे. तर आता मी थोडीशी झाली प्रो ह्याच्यामध्ये आलूवडीमध्ये गेल्या वेळेला केलेल्या, म्हणून बोललो. आणि आईंना आता नाही जमत करायला पायामुळं, तर बोललो चला करूया, म्हणून आलूवडे करायला घेतल्यात. पोटाच्या वरतीच जातं आमचं सगळं. टी शर्ट जायचंय त्याला आणायला. झाल्या झोपा इकडे टाकलं मी आलूवडी आणि आमची भाजी बघायची. तुम्ही भाजी खाणार आहात? तुम्हाला भाजी देऊ का जराशी मिक्स? हा तुम्हाला मिक्स भाजी हां आठवते नाही, रस्सा मला लागेल. चला मंडळी, नंदिनी वहिनी पण गेल्या. आईबाबांनी फार्म हाऊसवरून जी चहा पावडर आणि चिकू वगैरे आणलेली ते दिली, भाकरी दिली त्यांना एक, त्यांनी पण भाकरी बनवून आणलेली, मटण दिला, थोडंसं भाजी पण दिली मिक्सवाली, आणि गेल्या गप्पा मारल्या थोड्याशा. आणि आता आलूवड्या पण ठेवल्यात मी बॉईल करायला. वाजले किती 7:05 झाली आणि काम झालं आहे माझं. भांडी वगैरे पण घासून घेतली. एकदा लागली ना मी कामाला की सगळं पूर्ण करून घेते, म्हणजे असं काम ठेवून मला बसता येत नाही. तर आता ओटा, झाडू आणि जेवलेली भांडी वगैरे, कपडे वगैरे अजून आहेत कपडे टाकायचे आहेत, मशीनला टाकलेत अर्धे. पहिलं आता याला बघितलं, आता याला मी झोपवते. बघू काय पाहिजे, काय दिसतंय बबल्या तुला? फोटो बघतोय असं करतोय. माझा गोड बाबू, गोड. गौरांशने पण असं कधी नाही केलं हा, खिमटी वगैरे खायला फुरफुर. आता मी थोडीशी भाताची पेज करणार आहे अशी जाड त्यासाठी. माझी बबल्या खिमटी तेवढी बनवले मी, खाईल का नाही काय सांगता येत नाही मला. उगाचीच बनवली तेवढी, आपली थोडी बनवली असती ना बरं झालं असतं. पण बघूया आता किती खाते किती नाही ते. तो पडशील रे. आता थोड्या दिवसानंतर ॲपल वगैरे पण चालू करणार आहे, पण अजून टाईम आहे. सध्या थोडंसं पेज भाताची आणि खिमटी पण अशी पातळच देते मी त्याला, जास्त जाड देत नाही. तरी पण फुर करतो बाबा, मला आश्चर्यच वाटतं. असं रीलमध्ये बघायची ना मी, तसं करायला लागलाय. आणि गौरांशी तर कधीच नाही, मस्त पटापट खाऊन टाकायचा. हां काय दिसलंय? फोटो दिसलेत, फोटो बघतोय का काय बघतोय काय सांगू. कसा करते बबल्या? बबली ए छन्नू बाबा असं नाचायला लागतं आम्हाला. ए बबल्या, ए बघ इथं बघ माझ्याकडं कसं बघतं. ए माझे बाबू का करते रे ओरडलं ना का हसतोय. ए इकडं बघ, इथं नाही तिकडंच बघत बसतोय तो. काय बघतोय काय माहिती. थोडासा आराम करते आता आणि मग बाकीचं काम. आता मी जेवणार आहे, आता भूक लागली मला. आणि गौरांशला पण द्यायचं, पहिला गौरांशला बघायचंय मला. 2 पोरांना सांभाळून म्हणजे ना मला असं सांगू कसं होतं. तर तुम्हाला आता माहितीच असेल की मी आणि आई अशा दोघे आम्ही मिळून म्हणजे सगळं करायचो घरातलं. आई जेवणाचं बघायचं, मग मी बाकीचं बघायचो, बाबांचं बघायचं आई, आणि मग 2 पोरांचं आणि बाकीचं जे घरातलं असायचं ते मी बघायची. पण आता सगळंच माझ्यावर आलं आहे ना, तर असं म्हणजे वेगळंच वाटतं का माहीत आहे का, कारण कधी आलं नाही ना माझ्यावर. तर असं म्हणजे जो घरात एकटीच असेल ना कोण म्हणजे, आणि थोडी 5-6 माणसं असतील आणि घरात एकटीच करणारी असेल, तर तिची हालत खूप खराब होत असेल. कारण लेडीजच समजू शकतात आपण घरात काय करतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत चालू असते ती कामं, काही संपत नाही. पण असं काही लोकांना कसं वाटतं की ही काय करते, घरात बसून ही काय करते. पण काय करते
ते जी करते ना तिलाच माहिती असेल. केस लय हा ओढतो लय म्हणजे लय. आई बाबूला नको रे, नको ना केस ओढतय. आता आणलाय कढीपत्ता, त्याचा जरा पाला करायचा आहे, पाल्याचा रस्सा. पण कसं ना 1 तास अगोदर ते लावलं पाहिजे, तर मग नाही तर मी तेल रात्री लावते 1 तास अगोदर. मग मला 7 वाजता उठायला लागेल आणि मग 8 वाजता आंघोळ. म्हणजे शिठणू केसच जाता झोप जा. चल दादाला जेवण देऊन येते मी. घास मारला की बीजा. मग गौरांशने कधी फुरफुर नाही केलं. सगळ्यालाच फुरफुर करायला लागलं. आता मी राशनचे तांदूळ घेतले आणि त्याचं असं थोडंसं बनवलंय पेस्ट टाईप. खूप असा भात शिजवलाय आणि पाणी याला घेतलंय फक्त पेज अशी, तर तो फुर करायला लागलाय. आणि मग आता भात होता त्याच्यात मग गौरांशला साखर टाकून दिले, तर तो पितोय. त्याला आवडलंय ना, तर पिते. राशनचं तांदूळ त्याला खूप आवडतं. जावळात गेला ना की एकदम पोट भरून भात जेवतो आणि मस्त टम्मवून येतो. आणि इथं लय नाटकी करतो लय. आणि त्याला राशनचं तांदूळ टाकायची मी विसरते. त्याच्यामुळं आता, आणि राशन पण कसं थोडंसंच भेटतं, त्याच्यामुळं आमचं ते भाकरींनाच जातं. दादाने पिला पबला, दादाने पिला. ते बघ दादा दाखव, दादा घे, दादा पी. थांब दादाला देते मी. बाबा या आताच एवढं याच्यामधून दे, त्याच्यामधून नको. थांब बघू. ये घे ये लय गोड आहे. बघ ना नाटकी. तवेला देऊ नको तू पी. भात नाही त्याला द्यायचं. नुसतं पाणी घेते मी त्याला थोडा. अरे भाताचं असं पेज वगैरे दिलेले चांगले एवढंच देऊ. एवढा आम्ही पण पहिला ना भाताच्या पेजीमध्ये नको गौरांश तेव्हा यादी त्याला ते साखर नाही द्यायचं. तुला साखर टाकले त्याच्यात. भाताच्या पेजमध्ये पाणी काय बोलतात, मीठ आणि साखर टाकून मस्त पियाचं. तीच पहिला खरी काय बोलतात एनर्जीची रेसिपी होती, किंवा म्हणजे आपल्यात एनर्जी राहायची अंगात, किंवा ताकद यायची. मला तर पहिला ताकद आहे. तर संगू आणि दादू मला थोडं पाणी वाजते. वाजलेत किती 10:30 वाजायला. आणि आता याचं पिऊन झालं की मग याला आता झोपवणार. गौरांश झोपणार, नित्यांशला झोपवते. मला पण झोपायचं. अरे तू काय हाताने पितय का काय, नाकात घालशील. नाही याला पियाचंय. चम्मच घेतलाय लागेल. अरे लागेल. मग तो पिएल. हे बघ दादाला पास आहे. हे बघ दादाला. हे बघ घे दादा घे. हे दादाने पिली बघ. वा जाऊ दे, थोडीशी पिली तरी बस आहे. चला इथंच ब्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. नको गौरा, तुझं तू पी. हे बघ तुझं झालं, संपला टाइम झोपायचा. लवकर झोपायचं असतं छोट्या पोरांनी. याचा टायमिंग ना एवढा डेंजर झोपायचा ना, काय सांगायला. किती वाजेपर्यंत जागा. अरे ते छोटा आहे गौरा, मोठा झाला आता, शाळेत जातो. तू पण मला छोटा बोलते. मग आता मी पण छोटा. मी तो झोपणार तेव्हाच. हा तो डायपर मध्ये शी करतोय, तर तू पण डायपर मध्ये शी करशील का? हा मग मी चड्डी शी वरतो ना. बघितला, स्वतः तोंडाने बोलला शी. गाण्याला काय लाज पण नाही वाटत बोलायला गौरांश तुला? हा एवढा मोठा आहे, सगळे हसतील तुला बघून. तुझ्या एवढी पोरं पण हसतील बघून. नाही आता मी शी नाही करत. पहिला करत पहिला नाही करायचा. छोटा होता एवढा तेव्हा करायचा चड्डीमध्ये.
आता नाही करत तू. अरे करत नाही. आता मी नाही मागं करत. मागं मी काय बोलले मग आता नाही करत. का रे का रे एक आलू बघितलं काय बोलतो त्याला. एक आलू त्याला बोलणार होते मग बघ तुला काय बोलतोय तर. पांढऱ्या त्याने जास्त सांपायला गेली ना त्याने एकदा अंडे बसली इकडे. अरे बाबा बाळाला धमकी द्यायला लागलाय का तू? हा ठेवू का ठेव इथं. बाळाला धमकी द्यायला लागलाय का? बसली शाळा त्याला असं